नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं एक छान असं नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप छान आणि सगळ्यांना खूप आवडीचं आहे। तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं हे बर्गर बन इथं घेतलेले आहेत साधारण 3। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कमी जास्त बर्गर बन आहे तो घेऊ शकता। त्याला बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर इथं एक कढई घेतलेला आहे। कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल इथं मी घेतलेलं आहे गरम होण्यासाठी। गरम झालं की याच्यात आपण इथं लसणाचे पाकळे असं बारीक कट करून घेतलेले आहेत, तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। लसणाचे पाकळे जे आपण कट करून घेतलं होतं त्याला 1 मिनिटभर असंच तेलामध्ये परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता आहे तर कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्यामुळे छान असं ह्याचा एक छान वास येतो। त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या आहे तो घालू शकता। तर मी इथं पहिलं कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, तर ते कांदा घालून मी साधारण 2 मिनिटं असंच तेलामध्ये परतवून घेणार आहे। तर ह्या बर्गर बनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, मटर हे सगळं काही घालू शकता। तर मी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि सोबतच मी इथं स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। तर कांदा आहे तो 2-3 मिनिटं पहिलं परतवून घेतलं आणि त्यानंतर इथं स्वीट कॉर्न, थोडंसं लाल शिमला मिर्च, थोडंसं टोमॅटो, थोडंसं हिरवी शिमला मिर्च असं मी माझ्या आवडीप्रमाणे इथे सगळे भाज्या आहेत तो घेतलेले आहेत। तसंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या आहेत तो घालून घ्यायचा आहे। तर कांदा आणि टोमॅटो मी साधारण 1 मिनिट असं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता बाकीचं राहिलेलं ह्याच्यामध्ये घालणार आहे लाल शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च आणि स्वीट कॉर्न आहे तो कच्चेच मी इथं घेतलेले आहेत। तर सगळे एकदा छान मिक्स करायचं आहे आणि हे भाज्याला सुद्धा खूप जास्त वेळ असं शिजवायची गरज नाही, हे क्रंचीच आपल्याला हवं आहे। तर सगळं घालून छान असं मिक्स करून घेतलं। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या आहे तो कमी जास्त करू शकता आणि कोणतेही भाज्या घालू शकता। ह्याच्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी पूड घातलेला आहे। काळी मिरी पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि सोबतच चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ आहे तो ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। खूप वेगळं असं मसाला घालायची काहीच गरज नाही, एवढं मसाला घातलं की आपलं हे खूप छान लागणार आहे। तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कोणताही मसाला वापरला तरीही चालेल। तर मी तर सांगते तुम्हाला मसाला आहे तो कोणता तरी 1 किंवा 2च वापरा, खूप जास्त असं मिक्स नका करू सगळे मसाले। आणि त्यानंतर सगळे मसाले एकदा छान मिक्स केलं आणि सोबतच मी इथं टोमॅटोचं केचप घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालू शकता, मेयोनीज घालू शकता किंवा पिझ्झा सॉस घालू शकता, चिली सॉस घालू शकता। तर मी इथं टोमॅटो सॉस आहे तो घातलेला आहे। साधारण मोठ्या चमच्याने 2 चमचे एवढं मी इथं टोमॅटो सॉस आहे तो घातलेला आहे, त्यामुळे हे आपलं खूप छान लागणार आहे। सगळे एकदा छान मिक्स केलं, 2 मिनिटं असंच परतवून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद करायचं। इकडं जे आपण बर्गर बन घेतलेला आहे तो अशा पद्धतीने चाकूने मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी मध्यभागी अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे। तर खूप जास्त असं पसरट होईपर्यंत नाही करायचं, एवढं मध्यभागचाच भाग आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे। आणि जे आपण मसाला तयार करून ठेवलेलं होतं तर तो मसाला अशा पद्धतीने इथं भरायचा आहे। तर तिन्ही बर्गर बनमध्ये मी अशा पद्धतीने भरून घेणार आहे। तर तुम्ही तर हे असं पहिल्यांदाच खात असाल तर तुम्ही तर असं ही रेसिपी पहिल्यांदा बघत असाल किंवा पहिल्यांदा खात असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर तुम्ही सुद्धा घरात एकदा खरंच नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्ही सुद्धा करून खा, तुम्हालाही खूप आवडेल। तर सगळे बर्गर बनमध्ये मी अशा पद्धतीने भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं चीज आहे तो घालून घेत आहे।
तर ह्याच्यामध्ये चीज नाही घातलं तरीही चालेल, पनीर घातलं तरीही चालेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जे काही घालायचं आहे किंवा नाही घालायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवायचं आहे आणि करायचं आहे. तर हे पिझ्झा हे चीज घातल्यामुळे ही आपले बर्गर बन जे आहे खूप छान लागणार आहे. तर मी सगळीकडं असं चीज आहे तो घालून घेतलं, त्याच्यावरती चिली फ्लेक्स थोडंसं असं टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे खूपच छान दिसत आहे. तर आता आपल्याला हे थोडंसं कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे. तर इथं कढई किंवा कोणताही पॅन घेतलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं बटर किंवा तूप, तेल काहीही घालू शकता. तर मी थोडंसं इथं बटर आहे तो घालून घेत आहे. खूप जास्त नाही घालायचं, साधारण 1 चमचा मी इथं बटर आहे तो घालून घेतलेला आहे. बटरला गरम झाल्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि जे आपण बर्गर बन तयार केला आहोत तर तो तिन्ही एकाच वेळेस असं ठेवून घ्यायचा आहे. तर ह्या पॅनमध्ये तिन्ही इथं बर्गर बन आहे तो बसलेले आहेत. तर हे आपल्याला साधारण ह्याच्यावरती ताट झाकायचं आणि गॅस आहे तो बारीक ठेवून आपल्याला साधारण 6 ते 7 मिनिटासाठी असंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे किंवा हे चीज जे आहे तो मेल्ट होईपर्यंत असंच आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर 5 ते 6 मिनिटं इथं झालेले आहेत. बारीक गॅस ठेवून मी तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने असं हे बेक करून घेतलेलं आहे. चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि ह्यातले सगळे एका ताटमध्ये हे बर्गर बन आहे तो काढून घेऊयात. तर इथं आपलं हे बर्गर बनची रेसिपी किंवा बर्गर बनचा पिझ्झा आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरात नक्की करून बघा. तर एका ताटमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्हाला खालचा भाग दाखवते. खूप छान झालेले आहेत, छान असं खरपूस भाजलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की करून खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.